राज्यात पुढील 2 दिवस पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। नव्यानं सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानावर परिणाम झाल्यामुळे आज आणि उद्या राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातलेला आहे। यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। राज्यातील बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय। राज्यात 1 मार्च पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। यानुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात पावसासह गारपीट पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 9 जिल्ह्यांना बसलेला आहे। यात विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। विदर्भातील वाशिम, अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे, तर मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। तसंच जळगाव, धुळे आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। तसंच विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। असेच दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।